आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार. उमेदवार तुमचा, प्रचार आमचा. लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच. प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही. तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही. तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही. तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे. तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा. तुमची प्रतिक्रिया, तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा. संपर्क क्रमांक आहे 99 22 09 41 88. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन पारायण सप्ताहास आजपासून सुरुवात झाली. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नृसिंहवाडीसह गाणगापूर, पीठापूर व त्र्यंबकेश्वर या 4 गुरुपीठात तसेच देशविदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाच वेळी अखंड नाम जप यज्ञ सप्ताहास आजपासून सुरुवात झाली. सप्ताहामध्ये आज याज्ञिकी विभागातर्फे मंडल मांडणी करून यजमानांच्या हस्ते विधिवत मंत्रोच्चारण, टाळ, वीणा, माळ, श्री गुरुचरित्र, श्री नवनाथ, श्री भागवत, श्रीपाद श्री वल्लभ, श्री स्वामी चरित्र सारामृत आदी ग्रंथांचं पूजन करण्यात आलं. यानंतर यज्ञ विभागामध्ये मंडल मांडणी करून अग्निप्रदीपन करण्यात आलं. यानंतर स्थापित देवता हवन व नित्य स्वाहाकार करण्यात आला. सकाळी 8 वाजता भूपाळी आरती करण्यात आली. यानंतर सप्ताहासाठी आलेल्या सेवेकऱ्यांना सप्ताह काळातील विविध नियमांचं मार्गदर्शन करण्यात आलं. यानंतर देव, देश, धर्माचं रक्षण हवं हा संकल्प करून सामूहिक श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात करण्यात आली. आज पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्यायाचं वाचन करण्यात आलं. 10:30 मान्यवरांच्या हस्ते नैवेद्य आरती करण्यात आली. दुपारच्या सत्रात सामूहिक श्री दुर्गा सप्तशती, स्वामीचरित्र सारामृत पाठवाचन, पर्जन्य सूक्ताचं पठण करण्यात आलं. सायंकाळी 6 वाजता औदुंबर प्रदक्षिणा, 6:30 वाजता नैवेद्य आरती, 7 वाजता विविध विषयांवर मार्गदर्शन, 7:30 वाजता नित्यसेवा व नित्यध्यान असे कार्यक्रम झाले. उद्या श्री गणेश याग व मनोबोध याग होणार आहे. सप्ताह काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक सेवेकरी भक्तांनी लाभ घ्यावा. तसेच ज्या भाविकांना सप्ताह काळात अन्नदान करण्यासाठी धान्य, वस्तू, पदार्थ देणगी द्यावायची असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम येथे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.